इशी टेन्शन आलंय यार. चिल हे घे. अरे यार मला टेन्शन आलं की मी खूप स्ट्रेस ईट करते. मग असं काहीतरी पीत असते नाही तर मग खूप खाते. म्हणूनच वेट गेन झालंय बहुतेक माझं. हो मग नाही घ्यायचं टेन्शन. सिम्पल. अरे असं कसं नाही घ्यायचं टेन्शन. ती डिझास्टर आहे ना आयुष्यात माझ्या. डिझास्टर तुझं नावच नाही घेतलं पाहिजे. तू लहान आहेस का? लहान नको म्हणू ग. लहान म्हटलं की त्या अथर्वची आठवण येते मला. मॉन्स्टर नुसता. तू पूछ नाही प्लीज. मी सॉरी हा. चित्रा वहिनी. हो ही काय झोपली आहे का वहिनी? तिला ना झोपण्याचेच पैसे देते मी. वहिनी बाहेर ये. और हा मी टिश्यू आणते. नको नको टिश्यू नको आणूशी. त्यांनी ओलवलं होतं सगळं. हा एक काम कर. तुला आत्ताच एक मॉप गिफ्ट मिळालं ना राधिका आंटींकडून. त्यांनी पुसत बस फ्लोअर. काय मज्जा येते. तुला मैत्रीण आहेस ना ग माझी. ऋषी खूप इन्सिक्युअर वाटतंय यार. तू सतत असं का म्हणतेस? अरे सतत नको म्हणू तर काय म्हणू. सकाळी सकाळी ती धमकी देऊन गेली आम्हाला. मला टेन्शन आले यार. ही खरंच मला टेबल्स पुसायला लावणार आहे. मी टेबल्स पुसते म्हटल्यावर गॅरी सोडून नाही ना जाणार. असं काही होणार नाहीये. तू ना सतत गॅरी अंकल सोबत राहा. हाऊ इज दॅट पॉसिबल? ऑफिस मध्ये असतो ना तो. आम्ही तर हल्ली ऑनलाईनच बोलतो फक्त. हे ऑनलाईन वगैरे वर्क होत नाही शनाया. यू हॅव टू ऍक्च्युअली बी विथ हिम. हाऊ कॅन आय बी विथ हिम? हा तू ऑफिस जॉईन कर ना. म्हणजे कसं आहे काहीतरी थोडंफार काम कर. सगळ्यांना तू किती हुशार आहेस हेही कळेल. आणि प्लस ऑफिसमध्ये असल्यामुळे 24/7 यू कॅन बी विथ गॅरी अंकल. अरे हो यार. गुड आयडिया. मी गॅरीला आजच सांगते मी ऑफिस जॉईन करते. Yeah, Mr. Mazumdar. So we'll crack the deal, right? So I request you to transfer the decided amount. Yeah, sure. So the final deal is 4 CR, right? Yeah, sure. Yeah, thank you so much. May I come in, sir? Yes. Mr. सातपुते, ते राधिका मसालेचे कोणीतरी एक्झिक्युटिव्ह येणार होते. 1 वाजता येणार होते. कुठे आहेत ते? हो तेच सांगायला आलोय सर. आलेत ते बाहेर आहेत. त्यांनी कार्ड दिले हे बघ. ओके. मिस्टर आनंद शहा. मिस नाव ओळखीचं वाटतंय. ओके पाठवून द्या त्यांना. ओके सर पाठवून देतो. May I come in, sir? येस कम. ओए गुंजू भाई बनिया दबा. ओके या सॉरी प्लीज. ओके या. गुंजू भाई. अरे तू काय करतोयस मुंबईत येते? अरे म्हणजे मी काय करतोय? ओके ओके ओके. गुंजू तू काय करतोय मुंबईत? मी इथे मुंबईमध्ये अरे कामासाठी सेटल झालो इथे आता मी. तू इधर क्या कर रहा है? मी पण सेम यार. म्हणजे सुट्टीवर पण आलो आणि काम पण होतं म्हणून आलोय. अरे वा 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 क्या बात. अरे म्हणजे इथे तू ओनर आहेस? हा. अच्छा म्हणजे तू बस यार. म्हणजे ते कामासाठी राधिका मसाले करणं. हे जाऊ दे रे. कामाचं वगैरे काय बोलतोस तू? ती मीटिंग नंतर. तुला कोणी सांगितलं मीटिंग? पोस्ट वगैरे नाही राधिका मसालेला रिप्रेझेंट करायला मी चालू आहे. हो. ओ राईट. अरे हा त्या व्हिजिटिंग कार्ड वर नाव वाचलं मी. आनंद शहा. येस तेव्हा मला डाऊट आला होता कोण. अरे यार तू आलास यार. आनंद शहा. अरे यांनी मला सांगितलं होतं इंडियाला व्हिजिट करताय तर या राधिका मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टचं पण जरा बघून घ्या. काय ते भेटून घ्या त्यांना. पण तू भेटशील असं वाटलं नव्हतं यार. साड्या मलाही वाटलं नव्हतं. तू इथे कैसा आहे तू? मस्त यार. म्हणजे खरंच तुला बघून खूप बरं वाटलं यार. एवढा मोठा झालायस तरी एकदम डाऊन टू अर्थ आहेस यार सौमित्र. डाऊन टू अर्थ आहेस एकदम. नाही पुढे काय बोललास? सौमित्र. कोण सौमित्र? काय कसं वाटतं कानाला? सम्या यार सम्या. सम्या खरंच डाऊन टू अर्थ आहेस तू. म्हणजे काय. वा वा वा. ए कोणी आहे का नाही आपल्या कॉलेज मधलं टच मध्ये?
टच म्हणजे टच मध्ये असं नाही, पण सोशल मीडियावरून मी आपल्या नाटकाच्या ग्रुपमधल्या 1-2 जणांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण काही विशेष कॉन्टॅक्ट झाला नाही. हा, पण 2-3 4-5 6-7 एक 8-10-12 मुलींशी आहे कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे करतो मी फोन त्यांना. फक्त मुलींशी? हा, म्हणजे का मला कधीच प्रयत्न नाही केला रे कॉन्टॅक्ट करण्याचा? तू मुलगी नाहीयेस म्हणून. अरे यार, माझं जोड, तू आहेस की नाही कॉन्टॅक्ट मध्ये कोणाच्या? विशेष नाही, पण तू हे आठवतात का तुला आपले गुरुनाथ सुभेदार आणि राधिका भावसार? आपण लवबर्ड्स म्हणायचो त्यांना. लवबर्ड्स? अरे बाबा बाबा, केवढे प्रेमात होते रे. आपण ऑकवर्ड व्हायचो यार. त्यांचं लग्न झालं असेल ना? हो, बरीच वर्ष झाली लग्न झालं. आता मुलगा आहे अथर्व नावाचा. हो, ओ माय गॉड. आय गेस गुरु मुंबईतच असतो. हो, म्हणजे राधिका पण मुंबईतच असणार. हो. चल ना यार, भेटूया दोघांना, चल ना. म्हणजे तसं भेटू शकतो त्यांना, हा, चला पण मग. तसं एकत्र भेटता नाही येणार. का? ते नाहीत आता एकत्र. म्हणजे माझा आणि गुरुचा पण जरा प्रॉब्लेम. पण ते म्हणजे कसं ना, की मी जिथे आधी काम करायचो ना, ज्या कंपनीमध्ये, तिथे गुरु सीईओ होता म्हणजे आताही आहे. पण गुरुचा आणि राधिका बहिणीचा काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर मी पण ती कंपनी सोडली. नाही आनंद, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय आता? म्हणजे ते वेगळे नाही, म्हणजे डिवोर्स नाही झाले त्यांचे, बस एकत्र नाहीये ते, तेवढंच. हो, अच्छा. म्हणजे बापरे, म्हणजे काय झालंय काय एक्झॅक्ट? छोड़ ना यार, बहुत लंबी कहानी है ये तो. शॉर्ट में समजा ना यार, महत्वाचं आहे, सांग ना मला. वो गुरु यार, वो सब एक्स्ट्रा. अरे यार. हेलो. यस, आई विल बी देयर इन 5 मिनट्स. या, श्योर. शिट यार गुज्जू भाई, मुझे जाना पडेगा यार. ते सिंगापूरचे क्लायंट्स आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे माझं. ते सगळे सिनियर. काहीतरी कारण सांगून कळती देतो. नाही, तर हे तुझं काम आहे, ते महत्वाचं, ते जाऊन संपून नाही यार, तू किती वर्षांनी आला? आपण संध्याकाळी भेटूया ना, आरामात बोलूया. तुला म्हणजे तुला शक्य असेल तर. अरे मला शक्य आहे यार. शुअर? 100% भेटूया. येस. ओके. हा आनंद शहा तुझाच नंबर आहे? हो. हा, आनंद शहा, एक्झिक्युटिव्ह. मी तुला कॉल करतो याच्यावर. ओके, नक्की. हा, मग बसूया आपण. बसूया म्हणजे कोर्स यार, आपण नुसते गप्पा मारतो काय कधी? हा, चल कॉल करतो. बाय बाय, भेटू. येस. सर, काय झालं? आनंद भाऊजी, काय झालं? सांगतो बहिणी, जरा पाणी पितो आधी. हा, आता सांगा. राधिका बहिणी, सॉरी, पण मी आज खोटं बोलून तुमची गंमत करणार आहे. कारण उद्या तुम्हाला त्या माणसाला भेटून जो आनंद होईल, त्याला तोड नसेल. आनंद भाऊजी, कसला विचार करतायत? सांगा ना, काय म्हणाले ते नाही येऊ शकत आहेत का? नाही, येणार आहे ना. मी गेलो होतो ना आज भेटायला. ते बहुतेक उद्या येणार भेटायला. हो का? वा वा. मग त्यांना एकदा इथे येऊ दे. आपण त्यांना सगळं समजावून सांगूया की आपण काय पद्धतीने काम करतो, आणि त्यांना हेही सांगूया आणि पटवून देऊया की राधिका मसाले त्यांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी किती योग्य आहेत. हो, आणि पटवण्यात आपण एकदम माहीर आहोत. सो डोंट वरी वहिनी. माझं मन मला असं सांगतं की हा कॉन्ट्रॅक्ट नक्की आपल्यालाच मिळणार. ठीक आहे, चला लागूया कामाला. येस. येस 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 येस. हा.
वहिनी उद्या तुमच्यासाठी खूप मोठी सरप्राईज आहे. हा गुज्जू भाई काय मस्त वाटतं यार आज. किती वर्षांनी असे निवांत गप्पा मारत बसलो यार आपण. हा मला आपले असे कॉलेजचे दिवस आठवले यार. काय टाइमपास करायचो यार आपण. दिवसभर एक तर त्या कॉलेजच्या कट्ट्यावर नाही तर त्या कॅन्टीन मध्ये. तुला तो सांबा आठवतोय काय पोऱ्या किती चहा पिऊन राहिला बे. काय काय टोन होता हा त्याचा. कमाल यार, गोल्डन डेज दोज वर आय टेल यू. गोल्डन स्टील आठवते का स्टील. कॉलेजच्या त्या कूलर मधून ते स्टीलचे ग्लास पळवायचो आणि चोरून दारू प्यायचो यार त्यात आपण. काय यार. पण यात मजा होती यार. चोरून दारू पिण्याची मजा आहे ना ती ह्याच्यात नाही. आय नो यार, कसली मजा नाही ऍक्च्युली. पण कमाल आहे, तुला सगळं लक्षात आहे. म्हणजे काय यार कॉलेजचे दिवस आहे. कोणी विसरतं का यार. असं सगळं आठवतंय मला. कस्तुरचंदचा चना पोहा, महालची लस्सी, सराफलेंचा कांजीवडा, आपल्या गप्पा, नाईट आउट, चहा, कॉफी, पार्ट्या. आय आय. काय 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 आठवलं सांग खरं, काय आठवलं तुला ती पार्टी आठवते. पुष्करचा बर्थडे. पुष्करचा बर्थडे यार. गुरुनाथ बिअर पिऊन एकदम कम्प्लीट. कसला आउट झाला. तुला आठवतं त्याला शूज यायचं होतं आणि वॉशमॅन मस्त उभा वगैरे राहून का. आणि फ्लशच्या नळ. आणि त्याही अवस्थेत तो मला सांगत होता "अरे, मला घरी जायचंय यार. अरे का तू अशा अवस्थेत घरी जातोय. आणि काय काय उपाय सांगितले होते त्याला. मीच त्याला हँडल दिलं. मी त्याला सांगितलं पेरू खायचा तसा दारूचा वास जातो तोंडाचा. म्हणून त्याच्यासाठी एक पेरूचं झाड शोधलं. पहाटे 4ला. मग त्याला त्या झाडासमोर बसवला, पेरू तोंडाला टाकला आणि मग त्याला घरी पाठवलं. अरे काय वा 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 वा. सॉरी सॉरी. ओ हो हो. कमाल आहे. अमेरिकाला गेलास तरी नागपूर की सभी बातें अभी भी याद है तुझे. बस काय भाई. अरे बात याद आहे बे. अरे उलट अमेरिकेला गेलो म्हणून इकडची ज्यादा आठवण येते. सगळं आठवतंय यार. कॉलेजचे ते दिवस, गुरु राधाचं प्रेम, तुझी वासुगिरी. नको जाता. बरं चल 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 जाऊ दे. हे ते जाऊ दे. तू मला गुरु राधाबद्दल काहीतरी सांगणार होतास. राधिका मसाले बद्दल मी तुला सांगितलं होतं ना. हा. राधिका मसाले हा बिझनेस, ही कंपनी राधिका वहिनींचीच आहे. चल. राधिका हो बिझनेस. हो व्हॉट आर यू सेइंग. इज इट. हो. अरे यार मला ती जुनी राधाच आठवते यार. कॉलेजमध्ये असताना कशी होती ती. एकदम बहनजी, एकदम अशी बायको मटेरियल, एकदम साधी. आता एकदम बिझनेस वुमन वगैरे. एवढी प्रोग्रेस कशी काय केली यार राधाने. क्या बात. बघ आनंद, हेच सांगतो ना मी तुला. जोडीदार शेवटी इथे महत्वाचा ठरतो बघ. इट्स ऑल बिकॉज ऑफ गुरु ना. गुरु आधीपासून एम्बिशियस होता रे. त्यानेच तिला फोर्स केलं असणार आहे. राधा काहीतरी बनून दाखव, काहीतरी करून दाखव, त्याचा परिणाम. सम्या, तू जसं म्हणतोस ना, खरं तर अनफॉर्च्युनेटली असं काहीच नाही. म्हणजे आनंद म्हणजे काय. नाही यार, त्या ए नाही काय झालं सांग. काय. अरे काय सांगू यार. अरे तू एवढ्या वर्षांनी भेटतोयस आणि तरी जर मी तुला नाही सांगितलं ना तर मला चैन पडणार नाही. अरे मग बोल ना गुज्जूबाई. बोलल्यावर मन हलकं होतं. बोल. तुला आठवतं ना गुरु आणि राधिका वहिनींचं एकमेकांवर किती प्रेम होतं ना कॉलेज काळात. आठवतं ना तुला.
मग त्या दोघांचं लग्न झालं, ते दोघं मुंबईला आले, खूप प्रगती केली गुरुने त्याच ALF कंपनीमध्ये. आणि या मागे राधिका बहिणीचा खूप मोठा वाटा होता, पण हे गुरुला कधीच कळलं नाही. आणि त्याच्या आयुष्यात एक दिवस शनाया नावाची मुलगी आहे. मला राधिका आवडत नाही. मला आता तिच्या बरोबर राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आनंद, अरे मला तिच्याबद्दल काही वाटतच नाही, ना प्रेम ना अट्रॅक्शन, नथिंग. आणि माझ्या घरामध्ये काय कुणी मला भेटायला येऊ नाही शकत? किंवा मी तर म्हणतो भेटायला काय, माझ्या घरात मी वाटेल त्याला राहायला आणू शकतो. कळलं ना? काहीतरी तुमच्या कोणाच्याही जाण्याने कंपनीला आणि मला काही फरक पडणार नाही आहे. ना ना, हा चला निघा. आउट. आणि घडलं हे सगळं, आणि अनफॉर्च्युनेटली सगळंच खरं आहे. आले 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 आई आले. हॅलो, राधिका बोलून राहिले. हा राधिका, आली का तू परत? हा आली का? झालं का उद्घाटन नीट? सगळं झालं व्यवस्थित? उद्घाटन झालं आणि मुख्य म्हणजे माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या बायकांच्या हातून उद्घाटन केलंय. का म्हणते? हे एकदम बढिया केलं पाय तू राधिका. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचा आपण जर मान ठेवला ना तर तेही आपला सन्मान करते. हो ना? सगळ्यांनी तुमची खूप आठवण काढली बरं. हाव ना ग, आमचंही मन नाही ना लागत होतं इथं. का करणार? सारखं वाटे धाव धाव तुझ्यापाशी यावं. पण काही हरकत नाही, उद्घाटन नीट झालं ना बस आम्हाला आनंद वाटला. तू फोटो काढले असशील ना, पाठवून देशील बरं यांच्या मोबाईलवर? हो नक्की पाठवेन. तुझं ऑफिस बघायला आम्ही येणार आहोत लवकर. हो आई, मी वाट पाहते. बरं ठेवू फोन. बरोबर, सुखी राहा.